संत महात्म्यांच्या चरणी साष्टांगपणे पात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे। भगवान शनेश्वराच्या या नगरीमध्ये दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे शनेश्वर जयंतीचं निमित्त साधून हा जो सोहळा साजरा केला जातो, या सोहळ्याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या सुवर्ण महोत्सवी वर्षातील आरंभाच्या दिवसात आज प्रारंभ होत आहे। गेली 49 वर्ष चालू असणारा हा सोहळा त्याच्या 50व्या वर्षी आपलीही हजेरी लागावी या हेतून वरुण राजानं कालपासूनच आपली हजेरी इथं नोंदवून ठेवलेली आहे। पाऊस आला त्याच्यात काही वाईट वाटायसारखं काही नाही महाराज। आपली हौस आणि त्याचा पाऊस, आपली हौस आणि त्याचा पाऊस, त्याचा स्वभाव आहे। पर्जन्य पडावे आपुलिया स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे। तो कितीही पडला तरी आम्ही आमचा नेम चालू ठेवणार, हा आमचा स्वभाव आहे। विठाला विठाला याच निमित्तानं विष्णू यागाचाही इथं अनुष्ठान ठेवलेलं आहे। मला मगाशी कल्पना दिली जनार्दन महाराजांनी, विष्णू यागाच्या अनुष्ठानाचं हे तिसरा याग आहे ना हा। याच्या आधी 2दा हा याग समर्पण सिद्धीला नेला आणि हा तिसरा याग या सुवर्ण महोत्सवात सुरू झाला आहे। तसा हा आज सेवेचाही याग प्रारंभ झाला आहे। आमच्या नियमाप्रमाणे उत्सवाचा प्रारंभ याच अभंगानं करावा असा आमच्या परंपरेचा नियम आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे। तुकोबारा या अभंगातून आपलं उपास्य दैवत असणारा पंढरीराय त्याच्याकडं वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात। विठाला हे हरी, जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे, विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी, अशा स्वरूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती स्थिर कर। पहिलाच अभंग आहे। पहिल्याच अभंगात तुकोबाराने परमात्म्याला वृत्ती स्थिरतेची प्रार्थना केली आहे। त्याचं कारणच असं आहे, परमार्थ मार्गाची क्रमणा करत असताना साधकाची वृत्ती जोपर्यंत भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत त्या साधकाचा परमार्थ फलद्रूप होत नाही। परमार्थ हा वृत्तीचा आहे आणि संसार हा कृतीचा आहे। जिथं कृतीला प्राधान्य असतं तिथं संसार असतो आणि जिथं वृत्तीला प्राधान्य असतं तिथं परमार्थ असतो। म्हणून परमार्थामध्ये जोपर्यंत वृत्ती सहाय्य होत नाही तोपर्यंत परमार्थ फलद्रूप नाही महाराज। केवळ शरीरानं केलेलं कर्म आपला उद्धार करू शकत नाही, त्याच्याकरता वृत्तीचं सहाय्य लागतं आणि ते सहाय्य मिळवण्याकरता महाराजांची प्रार्थना देवाकडे आहे। विठाला विठाला अरे आम्ही परमार्थ करतोय, पण या परमार्थामध्ये ही चंचल असणारी वृत्ती आम्हाला सहाय्य करत नाही। तुम्ही एक काम करा, आमची वृत्ती त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करा, स्थिर करा। गाथ्यातील पहिला अभंग आहे, फार गोड अभंग आहे महाराज। या अभंगाकडं अनेक अंगानं पाहता येईल, अनेक अंगानं। एक तर हा अभंग प्रार्थनेचा आहे असं म्हणा, किंवा हा अभंग बीज स्वरूपात आहे। बीज स्वरूपात हा अभंग बीज स्वरूपात आहे आणि या बीजाचा सगळा वृक्ष म्हणजे गाथा। एकाच अभंगाचा विस्तार तुकोबारांनी राहिलेल्या 4500 अभंगामध्ये केलेला आहे। म्हणून हा अभंग बीज रूपात आहे, बीज रूपात। म्हणून बीज पेरल्यावर जेवढं त्याला सांभाळावं लागतं तेवढा हा अभंग सांभाळला पाहिजे। विठाला विठाला बीजातूनच वृक्षाचा विस्तार आहे। म्हणून बीज चांगलं असावं, चांगली जमीन असावी,
त्याला पोषक असावं म्हणून याचा वृक्ष होण्याकरता वृत्ती सहाय्य पाहिजे. वृत्ती किंवा महाराजांनी या अभंगातून परमार्थाचं वर्म सांगितलं असं म्हणा. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचं वर्म कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट सिद्धीला जात नाही. संसारात सुद्धा वर्म जाणूनच संसार करावा आणि परमार्थ सुद्धा वर्म जाणूनच करावा. संसारात जर वर्म कळालं नाही महाराज, मग व्यापार असू द्या, शेती असू द्या, लाखाचे 10,000 होतात. शेतीचं वर्म कळालं नाही तर प्रगतशील बागायतदार पीक घोट्या एवढं आणि गवत गुडघ्या एवढं, वर्म न कळालेला शेतकरी. तसं परमार्थामध्ये वर्म जाणावं. काय वर्म आहे? वृत्ती स्थिर केली पाहिजे. सूत्रवत स्वरूपात अभंग आहे महाराजांचा. अल्पाक्षरम असग्दिग्धम सारोत विश्वतोमुखम. काय भाषा आहे? सूत्राची व्याख्या काय केली शास्त्रानं? अक्षर अल्प आहेत पण त्याच्यातून होणारा बोध व्यापक स्वरूपाचा असतो, त्याला सूत्र म्हणावं. जसं सूर्याचं प्रतिबिंब इथून दिसायला केवढं दिसतं? ओंझळीत मावण्या एवढंच आहे का ना सूर्यबिंब? दिसायला केवढं दिसतं? ओंझळीत मावण्या एवढंच. पण त्याच्या प्रकाशाची व्याप्ती पाहिली तर प्रकाशासी त्रिभुवन थोकडे, बिंब तरी बचकेची एवढे. परी प्रकाशाची व्याप्ती अशा प्रकारे जसं वेदाची अक्षर निर्दोष आहेत तशी महात्म्याच्या मुखातून निघालेली अक्षर निर्दोष आहेत महाराज. निर्दोष. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सहदेव सच्चिदानंद कान होती ते. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय महाराजांची गाथा सामान्य आहे ती. एखाद्या कवीला कविता स्फुरली आणि त्यानं कविता लिहिली असा त्याचा अर्थ नाही महाराज. असा त्याचा अर्थ नाही. ती प्रासादिक वाणी आहे, ती देववाणी आहे, ती आर्षवाणी आहे, प्रसादिक आहे. प्रसादिक. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोणी तुमची या विठ्ठला. अक्षरा अक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. निगम म्हणजे वेदाची कला जाणणार आहे महाराजांचा गाथा सामान्य नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अक्षराविषयी रामेश्वर शास्त्री उद्गार काढताना म्हणतात, अरे गाथा 5वा वेद आहे, पण शास्त्री म्हणतात गाथा हा 4 वेदाचं भाष्य आहे. म्हणून एका गाथ्याचं पारायण करा, 4 वेदाचं पुण्य मिळेल. जगद्गुरु तुकोबाराची अक्षर ही एक गाथ्याचं पारायण 4 वेदाच्या पारायणाचं पुण्य देणार आहे. कोणी सांगितलं? ज्याला वेद कळत होतात त्यांनी. आता ज्याला वेदच कळत नाही ते गाथ्याबद्दल बोलतात. विठाला विठाला. वेदातली मोठी मोठी नावं घेतली म्हणजे वेद कळाला असं नाही महाराज. संत वाङ्मयाकडं वेद शास्त्र आणायचं नाही. शास्त्र संतांची भाषा सुलभ होण्याकरता आहे. संतांनी सगळं शास्त्र पाहून जगताकरता सुलभ मांडलं, याला संत म्हणावं. आणि सोप्याचं अवघड करून सांगणारे महाराज. अवघडाचं सोपं समाजाला कुणी दिलं? संतांनी. म्हणजे सोपं आहे त्याला अवघड करून सांगतात कोण? महाराज लोक. गाथा सामान्य आहे का? चहुवेदाचे हे केले करो
हे केले विवरण हा काळ विवरण गाथाय. म्हणून शास्त्री म्हणतात तुकोबाराच्या तुलनेचं जगात कुणी नाही. पंडित असू द्या, वैदिक असू द्या किंवा दशग्रंथी ब्राह्मण असू द्या, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरी न पवती तुकयाची. कोणच तुकोबाराच्या बरोबरच नाही. मग तुलनाच करायची झाली, एका पारड्यामध्ये तुकोबारा घातले आणि दुसऱ्या पारड्यामध्ये ब्रह्म घातलं, तेव्हा कुठं ब्रह्म महाराजांच्या तुलनेला आलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म, ब्रह्म महाराजांच्या तुलनेला आलं. महाराज ब्रह्माच्या गेले नाही. येतंय का लक्षात? ब्रह्म महाराजांच्या तुलनेला. ब्रह्मानंदे तुळे तुकी आला तुका, तो हा विश्वसखा क्रीडेजणी. शास्त्रींची भाषा आहे. रामेश्वर शास्त्री म्हणतात, अरे परब्रह्माच्या तुलनेला असणारे तुकोबाराय त्या महाराजांच्या अभंग संहितेतील आज पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. आस्तिक ग्रंथकार कोणताही असू द्या, आपल्या ग्रंथाचा प्रारंभ हा मंगलानं करतो. शास्त्रामध्ये मंगलाची 3 रूप आहेत. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. परमात्म्याला नमन करणं, नमस्कार करणं, नमस्कार रूप मंगल. भगवंताकडं प्रार्थना करणं, इच्छित वस्तू प्राप्त व्हावी अशी देवाकडं केलेली प्रार्थना, त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणावं. आणि भगवंताच्या सगुण निर्गुण रूपाचा निर्देश जिथं केला जातो त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणावं. या अभंगातून 2 प्रकारची मंगल महाराजांनी साधली आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे, आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो हे आशीर्वाद रूप मंगल आहे. अशी 2 मंगल तुकोबारांनी या अभंगातून साधलेली. हरी आमची वृत्ती स्थिर कर. कुठं? महाराजांनी त्या रूपाचं वर्णन केलं आहे. कोणतं? जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे आणि विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर कर. एक लक्षात घ्या, भगवंताच्या चरणाचा, दृष्टीचा आणि रूपाचा विचार करायला गेलं तर अवतार परत्वे, चरण बदलले, दृष्टी बदलली आणि रूपही बदललं. किती अवतार आहेत? त्याचा एक अवतार नाही. महाराज अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. एक अवतार नाही, अनेक अवतारानं तो नटलेला आहे, म्हणून त्याला अनंत म्हणतात. अनंत कुणाला म्हणावं? अनंत. ज्याच्या कशालाच अंत नाही तो अनंत. नावाला अंत नाही, रूपाला अंत नाही, गुणाला अंत नाही, अवताराला अंत नाही, कशालाच अंत नाही. अनंत. त्याला एक नाव नाही, त्याचं एक रूप नाही, त्याचं एक गुण नाही, त्याचा एक अवतार नाही, म्हणून अनंत. एक रूपे अनंताची, अनंत अपार नकळे साचार तुका म्हणे. लक्ष द्या. अवतार परत्वे, रूपात, चरणात आणि दृष्टीत बदल झाला. मत्स्य अवताराचा विचार करा, कुठे पाय आहेत देवाला? ज्या परमात्म्याला पाय नाही तो परमात्मा ज्या वेळेस वराह रूपामध्ये प्रगट झाला, किती पाय झाले? 4 पाय. ज्याला पायच नव्हते तो 4 पायाचा झाला. पुन्हा
तो भगवान राम अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये प्रगट झाला. किती चरण? 2 चरण. पण 2 चरणामध्ये फरक आहे. प्रभू रामचंद्राचेही चरण 2 आहेत, भगवान कृष्णाचेही चरण 2 आहेत. पण प्रभू रामचंद्राचे 2 चरण असले तरी तो विषम चरणाचा अवतार आहे. रामप्रभूचे चरण मागं पुढं आहेत, अशा आहेत. रामचरण मागं पुढं आहेत, विषम चरणाचा आहे. आणि तोच परमात्मा ज्या वेळेस गोकुळामध्ये प्रगट झाला, त्यानं कसे ठेवले चरण? त्रिभंगे देहुडा ठाण मांडोनिया माये. त्रिभंगे देहुडा ठाण मांडोनिया माये. त्रिभंगे देहुडा ठाण मांडोनिया माये. कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे. ठाण मांडोनिया माये. त्रिभंगे देहुडा ठाण मांडोनिया माये. कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवित आहे. भगवान कृष्ण त्रिभंगा, त्रिभंगा 3 ठिकाणी वाकलेला, याला त्रिभंगा म्हणावं. तोच परमात्मा देहुडा झाला. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा. ज्याला चरण नव्हते तो 4 चरणाचा झाला, तो परमात्मा विषम चरणाचा झाला, तो त्रिभंगी झाला, तो देहुडा झाला. आणि तोच परमात्मा ज्या वेळेस पंढरी क्षेत्रात विटेवर उभा राहिला, त्यानं आपले चरण सम ठेवले. सम वरम तुष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आचार्यांनी काय वर्णन केलंय? वरम तुष्टिकायाम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. परमात्मा हा विटेवर समचरणाविंद आहे. सम शब्दाचा अर्थ सारखा, सम शब्दाचा अर्थ सारखा. चरण सारखे, दृष्टी सारखी. समपद हे चरणालाही लावायचं आणि समपद हे दृष्टीलाही लावायचं. समचरण आणि समदृष्टी असा तो उभा आहे. सम हे परमात्म्याचं स्वरूप आहे. भगवान कसा आहे, ब्रह्म कसा आहे, त्याचं उत्तर आहे ब्रह्म सर्व सम आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथ अनु नाही विषम, ऐसे जाणते दुर्गम, ते भेटते परम भाग्य गा. नाथ महाराज म्हणतात ब्रह्म कसं आहे? सम आहे. अर्जुनानं प्रश्न केला, देवा तुम्ही कसे आहात? भगवंताची भाषा आहे, अर्जुना तू मला विचारत असशील मी कसा आहे, याचं एकच उत्तर आहे, मी सम आहे. तो मी पुससी कैसा, सर्वभूती सदा सारीसा, जेथ अपपरू ऐसा भागो नाही. सम समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिय. ऐका,
परमात्म स्वरूप हे सम आहे. देव म्हणतात अर्जुना मी सगळ्या भूतमात्राविषयी सम आहे, मला कुणी आपलं आणि कुणी परक नाही. लोक अज्ञानानं म्हणतात देवानं आमचं चांगलं केलं आणि देवानं आमचं वाईट केलं. भगवान म्हणतात अर्जुना मी कोणाचंही चांगलं करत नाही आणि मी कोणाचंही वाईट करत नाही. त्याचं चांगलं त्याच्या कर्मानं होतं, त्याचं वाईट त्याच्या कर्मानं होतं. मी मात्र सगळ्याविषयी सम आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म भाषा आहे भगवंताची. मी सम आहे आणि असं सम ज्याचं स्वरूप आहे तेच ब्रह्म पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभा राहिलं. उभा असं समचरणाने समदृष्टीने साजऱ्या रूपामध्ये तो उभा आहे. हरी आमची वृत्ती तिथं स्थिर कर. समचरणा दृष्टी चरणाविंद आहे. सर्वालागी देतो समान दर्शन उभा तो आपण विटेवरी. सगळ्याला सारखं फळ देणार आहे. तुम्ही रांगेमध्ये उभारून जावा किंवा रांगेत मध्ये घुसून जावा किंवा पास काढून जावा किंवा ज्याच्या करता रांग थांबवली जाते असा येऊ द्या. कसा जरी येणारा, उभारणारा, रांगेत घुसणारा, बास काढणारा, रांग ज्याच्या करता थांबवली जाते अशा सगळ्याला सारखं फल देणारा समचरणाविंद आहे. बाकी अवतार वेगळे महाराज. बाकी अवतारात परमात्म्यानं हातामध्ये आयुध धरलंय, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. कशा करता? त्याचं कामच आहे. घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. या अवतारात आहे का तसं? देवानं काय धरलं पांडुरंगानं हातात? कोणतं शस्त्र आहे?
शस्त्र नाही, हात कमरेवर ठेवलेत. काय याचा अर्थ? त्याचा अर्थ सांगितलाय मी, सगळ्याविषयी सम आहे. मला सांगा, परमात्म्यानं नरसिंह अवतार घेतला, कुणाला मारलं? बोलत चला, कुणाला मारलं? हिरण्यकश्यपूला. देवानं राम अवतार घेतला, कुणाला मारलं? रावणाला मारलं. कृष्ण अवतार घेतला, कुणाला मारलं? कंसाला मारलं. नरसिंह अवतार हिरण्यकश्यपू, राम अवतारात रावण, कृष्ण अवतारात कंस. तसं पांडुरंगानं कुणाला मारलं? पांडुरंगाने कुणाला मारलं? बाकी अवतार मारण्या करतायत, हा अवतार तारण्या करताय. म्हणून सम विठाला. बाकी अवतारामध्ये विषमता आहे. देव विषम आहे. भक्ताचा सांभाळ, दुष्टाचा नाश याच्याकरताच अवतीर्ण होतो ना. यदा यदा ही काय सांगितलं आपल्या अवताराचं प्रयोजन देवानं? धर्माची पुनर्स्थापना, साधू सज्जनाचं रक्षण आणि दुष्टांच्या नायनाटा करता युगायुगाला मी येतो. पण या अवतारात तसं नाही महाराज, त्याचं देणं सम आहे म्हणून चरण सम ठेवले. तुका म्हणे समची देणे, समची देणे समचरणी उभा असे. त्याचं देणं सम आहे म्हणून चरण सम ठेवले महाराज. पुंडलिकानं देवाला सांगितलं, देवा तुझ्या दर्शनाला जे जे येणार आहेत मग कसाही असू दे, पंचमहापातकी, विश्वासघातकी, जासी यमादिकी गांजेली, ऐसिया पतिता करी रे सनात, पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. कसाही असेल केवळ दर्शनानं मोक्ष दे, दर्शनानं. म्हणून पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे की या क्षेत्रात दर्शनानं मुक्ती आहे. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. नुक्ती नाही, मुक्ती. मुक्ती पंक्तीला नुक्ती. काशीला मुक्ती आहे, काही क्षेत्रात राहण्यानं, काही क्षेत्रात मरण्यानं. मोक्ष काशी मुक्ती देण्याकरता प्रसिद्ध आहे. पण मोक्ष देवोनी उदार, काशी होय कीर. परी परी म्हटलं की पण, परी म्हटलं की मागच्या बोलण्याला महत्व नाही महाराज. वेचणे लागे शरीर तिये गावी, तिथं आधी मरावं लागतं मग मोक्ष घ्यायचं. म्हणून बरीच माणसं मरायला गेली काशीला मुक्ती मिळेल म्हणून. मरण काय हातात आहे का महाराज? 4-2 वर्ष राहिली, 4 दिवस गावाकडे यावं आणि मग पुन्हा जावं म्हणून आली. गावाकडं आली, 4 दिवस राहिली, जी झोपली ती उठलीच नाही. मुक्ती राहिली काशीत, हे मेलं गावाकडं. कशाचा मोक्ष महाराज? लोकांना दहाव्याची नुक्ती मात्र दाबून आणली. मुक्ती नाही. पंढरी क्षेत्र. विठ्ठल शब्दाचा अर्थ काय आहे शास्त्रामध्ये? विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठलाः. ज्ञान रहित अज्ञानी जीवाचा जो दर्शनानं मोक्ष देतो, सांभाळ करतो तो विठ्ठल.
या श्लोकाचा अनुवाद तुकोबाराय करतात. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख. मूढ शब्दाचा अर्थ काय? मूर्ख, पापी. मूर्ख असू द्या, पापी असू द्या. एक जण म्हटला, महाराज मी मूर्खही नाही, मी पापी नाही. मग पुढं आपल्याकरता जैसा तैसा शब्द आहे की त्यात बसू का नाही आपण? जसे असताल तसे. नसू द्या तुम्ही मूर्ख, नसू द्या पापी, जैसे तैसे जसे असतील त्याला. उत्तरी कासे लावणी याला या जन्म मरणाच्या सागरातून पैल तीराला ने देवा हा वर मागितला. म्हणून तर पांडुरंगानं ते सांगण्याकरता जगाला संकेत दिला. प्रमाणम भवाब्दे हृदमामकानाम नितंभ कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर धृतो ऋतो नाभिकोशा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाण दाखवलं, प्रमाण. या श्लोकाचा अनुवाद माऊलीही करतात आणि तुकोबराही करतात. करा विठ्ठल स्मरण नामरूपे अनुसंधान जाणोनी भक्ता भव लक्षण जघान प्रमाण दावितो जघान. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवणी म्हणून परमात्मा हा समय समचरण समदृष्टी. विटेवरे साजिरी विटेवर उभा केलं. कुणी उभा केलं? पुंडलिकानं उभा केलं. लक्ष द्या, पुंडलिकानं. मोठा उपकार आहे महाराज पुंडलिकाचा आपल्यावर. ज्यावेळेस पंढरी क्षेत्राला परमात्मा आले त्याला कारण होतं. रुक्मिणी आईसाहेब रुसून गेल्या. देवाची बायको रुसून जशी आपली जाती तशी देवाची गेली. देवाला वाटलं गेली असेल माहेरला, गेली असेल भावाकडं, किंवा गेली असेल सप्त्याला. काला झाला तरी आली नाही. फोन केला, अहो कुठं आहे? माहेरी नाही, भावाकडं नाही, गेली कुठं? शोध घेतला पाहिजे, आपली बायको आहे. देव शोधत शोधत पंढरी क्षेत्राला आले.
आल्या आल्या देवाला बातमी कळाली. पितयाची सेवा केली पुंडलिके, मातही ऐकिली देवराये. फार गोड वर्णन केलंय महाराज नामदेवरायने. कोण पुंडलिक भक्त आई वडिलांची सेवा करतोय महाराज. देव उभा राहिले पुंडलिकाच्या दारात. पुंडलिक मात्र आई वडिलांच्या सेवेमध्ये निमग्न. बराच वेळ देव उभारले. मोठ्या माणसाला जास्त वेळ उभारायची सवय नसते. ते कमी काला करता उभारतात आणि अनंत काल बसतात. देवाला उभारायची सवय नाही. आश्चर्य वाटलं. सगळं जग माझ्या दारात आहे, मी पुंडलिकाच्या दारात आहे, तो पाहायलाही तयार नाही. शेवटी देव म्हणले, बाबा पुंडलिका, वैकुंठ सांडवणी आलो तुझ पासी, कान बोलसे भक्तराया. अरे वैकुंठ सोडून आलोय, तू बोलायला तयार नाही. पाहुणचार तर लांब. देवानं लांबून हात खुणवला. देवा शांत राहा, हे काही वैकुंठ नाही, हा मृत्यू लोक आहे. ज्याचा त्याचा आवाज ज्या त्या मतदारसंघात कुठं जाऊन कुणी गोंधळ केलेला चालेल का? हा, हे वैकुंठ नाही, मृत्यू लोक आहे. शांत राहावा. देवा तुमच्या बोलण्यानं माझी या पित्राची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरून हा रहा, शरणांगत पहा कृपादृष्टी. तुझ्या बोलण्यानं माझ्या आईवडिलांची निद्रा मोडेल, थोडं शांत राहा, उभा राहा. देव म्हटले, बाबा बराच वेळ उभारलो, हां मग काय कर, काहीतरी आसन दे, कोच खुर्ची गालीच्या काही घोंगडं जवळच वीट होतीन फेकली, राहा उभा. भक्त हुशार असतात महाराज. पुंडलिकानं वीट फेकली पण एकच फेकली. त्याचं कारण आहे, एका विटेवर उभा राहावं लागतं पाय जोडून. पाय लांबून उभारता येईल का विटेवर? दोन विटा नाही, एकच वीट, पाय जोडूनच उभा राहावं लागतं. त्याचा संकेत आहे, तू पाय जोडून उभा राहा आणि तू कायमचा उभा राहा. इथून कुठं हल्ला नाही पाहिजे, इथंच उभा राहा. काय करू? येणाऱ्या जाणाऱ्याला मोक्ष दे महाराज. प्रत्येक युगामध्ये देवाला उभा करणारे भक्त होऊन गेले. ऐका, सत्ययुगामध्ये ध्रुवबाळानं देवाला उभा केलंय. त्रेतायुगामध्ये द्वापारयुगात भीष्माचार्यानं उभा केलंय, त्रेतायुगात शबरीनं उभा केलंय आणि कलियुगात पुंडलिकानं उभा केलंय. पण गंमत अशी आहे, पहिल्या 3 युगातल्या भक्तानं स्वतः करता उभा केलं आणि पुंडलिकानं जगा करता विठाला विठाला विटेवर उभा राहिला. देव विटेवर काय पुण्य केले असतील त्या विटेनं की साक्षात परमात्म्याचे पाय लागले. का गोडा भंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. पूर्व पुण्य केले ओ माये, विटेला धले पाय विठोबाचे. अभंगाचा सुरुवात सांगतो, पुन्हा तुम्ही बघा घरी जाऊन. माऊली म्हणतात, जगातले पुण्य प्राप्तीचे मी सगळे मार्ग केले आणि पुण्य मिळवलं तरी विठोबाच्या पायाच्या खालच्या विटेची बरोबरी मला येणार नाही. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थे पाहीन, त्रिवेणी स्नान करीन, परी मी वीट नव्हेन, विठोबाच्या पायची वीट मी कैबा होईन. अशा प्रकारे देव त्या विटेवर उभा राहिले. किती दिवस? ऐसी झाली बहुदेश, झाली युगे 28. अजून या क्षणापर्यंत पुंडलिका करता देव उभाय. काय महिमा आहे पुंडलिकाचा? तुका म्हणे मात धन्य त्या
अजून उभाय देव कसाय कसाय त्याचं रूप साजेरी समचरण दृष्टी विटेवरी कोणत्या रूपात उभाय साजेरी शब्दाचा अर्थ अत्यंत देखणा परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करत असताना त्या सौंदर्याचं गणित मानता येत नाही गणित ते असं आहे ते तसं आहे परमात्म्याचं रूप कसं आहे परमात्म्याचं रूप परमात्म्यासारखं आहे स्त्रियातली जर सुंदर स्त्री असेल तर साक्षात लक्ष्मी म्हणता येते पुरुषातला जर देखना पुरुष असेल तर मदन पुरुषातल्या सौंदर्याची परिसीमा लक्ष्मी आहे आणि पुरुषातला सौंदर्याची परिसीमा म्हणजे मदन आहे या दोघांनी ज्या वेळेस त्या देवाला पाहिलं दोघेही वेडे झाले श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आले बापुढे येरते कुणीकडे इंद्रचंद्र काय त्या सौंदर्याचं वर्णन करावं अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथे चू कानडावो विठ्ठलो कर्नाटको काय माऊली म्हणतात अगणित त्याचं गणित मांडता येत नाही म्हणून संत वाङ्मयामध्ये भगवताच्या रूपाचं ज्यावेळेस वर्णन येतं त्याला विशेषणं दिली आहेत रूपाची खान रूपाचा आगर रूपाचा सागर गुण लावण्याची खानी सौभाग्य सुंदरू लावण्य आगरू बोला सौभाग्य सौभाग्य सुंदर लावण्य आगरू सौभाग्य सुंदर लावण्य आगरू बाप रखमा देवी वरो श्री विठ्ठल जगतामध्ये सौंदर्याचे दोन भाव आहेत एक वस्तुनिष्ठ सौंदर्य आणि एक व्यक्तिनिष्ठ सौंदर्य व्यक्तिनिष्ठ सौंदर्य जे असतं त्यात प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे मला जे सुंदर वाटतं ते तुम्हाला वाटेल असं नाही तुम्हाला जे वाटतं ते यांना वाटेल असं नाही यांना जे वाटतं ते त्यांना वाटेल व्यक्ती परत्वे प्रत्येकाच्या सौंदर्याची व्याख्या वेगळी बघा देश बदलला की सौंदर्याची व्याख्या बदलते युरोप देशामध्ये गेला तर ज्या पुरुषाची मान उंच आहे त्याला मोस्ट ब्युटी म्हणतात अत्यंत देखणा
चीन प्रांतात तुम्ही गेलात तर ज्याचं नाक एवढं बसकाय की फक्त 2 छिद्र श्वास घ्यायला, मोस्ट ब्युटी. जपानकडे जर तुम्ही गेलात, ज्या पुरुषाचे पाय आखूड आहेत त्याला देखना म्हणतात, देखना. आपल्याकडची सौंदर्याची व्याख्या नाक सरळ असावं, डोळे मोठे असावेत, गोरा रंग असावा, देखना म्हणतात महाराज. अत्यंत सुंदर. प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. ज्या क्षेत्रात तो आहे त्या क्षेत्रातली ही व्याख्या वेगळी. परमार्थाच्या दृष्टीनं सुंदर वेगळा. काय सुंदर कीर्तन केलं, महाराज सुंदर नसतो. काय सुंदर शेती हो, शेती सुंदर आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीनं सौंदर्याची व्याख्या वेगळी. प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा तुम्ही, मुली लग्न जमवायचं, मग कुणाची व्याख्या? शिक्षण असलं की तो बाकी काही पाहत नाही. शिक्षण त्याच्या दृष्टीनं सुंदर. कुणी कुल पाहतं, कुणी शिक्षण पाहतं, कुणी रंग पाहतं, कुणी नुसता हुंडा बघतं. कसं का असं ना, सुंदर. प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. याला व्यक्तिनिष्ठ सौंदर्य म्हणावं. परमात्म्याचं सौंदर्य हे वस्तुनिष्ठ सौंदर्य. सुंदर म्हणजेच देव आणि देव म्हणजे सुंदर, याच्यात भेद नाही महाराज. सौंदर्यानं आकार धारण केला, पांडुरंगाच्या रूपानं प्रगट झालं. विठाला विठाला, पांडुरंगाच्या रूपानं. सुंदर म्हणजेच पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजेच सुंदर. लौकिक आणि अलौकिक सौंदर्य. परमात्म्याचं सौंदर्य अलौकिक आहे, अलौकिक. लौकिक सौंदर्यात पुन्हा भेद करता येईल. राजस सौंदर्य, तामस सौंदर्य, सात्विक सौंदर्य. सात्विक सौंदर्य म्हणजे निसर्गानं दिलेलं सौंदर्य. एखादा महात्मा असावा महाराज, साधना केलेली असावी आणि साधनेचं तेज त्याच्या डोक्यावर पाहिलं की दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. याला सात्विक सौंदर्य म्हणा. आता सांगावं लागतं, हे महाराज आहे यांच्या पाया पडा. सात्विक. निसर्गाचं सौंदर्य डोंगर असतो, झाडी असतो. माणसं म्हणतात काय डोंगर आहे, म्हणजे ते काय डोंगर काय झाडी, तिकडे जायचं नाही आपल्याला. हा, काय डोंगर आहे, का असतं डोंगरावर? दगड माती. काय सुंदर, याला म्हणावं नैसर्गिक सात्विक सौंदर्य. राजस सौंदर्य वेगळं, निसर्गानं दिलेलं त्याच्यात माणसानं केलेला बदल. राजस निसर्गानं दिलेला रंग आणि माणसानं त्याच्यात केलेला बदल. वेळ घेत नाही, तुमच्या लक्षात आलं. आमचा साबण लावा, 8 दिवसात गोर पान. गोर होत नाही, पहिला जास्त खोलतो, गोर होत नसतं, गोर होत नसतं. निसर्गानं दिलेलं त्याच्यात बदल. पोळ्याला सजवलेला बैल राजस. पोळ्याला सजवलेला बैल किंवा वरातीला निघालेला नवरदेव, काही फरक नाही. हा असणारा असतो, हा होणारा असतो, एवढाच फरक आहे. आणि तामस सौंदर्य म्हणजे, तामस सौंदर्य विकारी सौंदर्य, जगताला भुलवण्याकरता केलेलं सौंदर्य. पुतना जी गोकुळात आली होती ना, तिनं जे रूप धारण केलं होतं ना, त्याला तामस सौंदर्य म्हणावं. आणि दुसरा सौंदर्याचा प्रकार अलौकिक, परमात्म्याचं सौंदर्य अलौकिक. काय सुंदर नाही त्याचं? नाव सुंदर, त्याचं धाम सुंदर आणि तोही सुंदर. सुंदर. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तो राहतो ते धाम. पंढरी कशी आहे? बरवे बरवे पंढरपूर. बोला
सुंदर, तेवढाच पंढरी आणि तेवढीच चंद्रभागा. ऐका, पांडुरंग जेवढा सुंदर त्या परमात्म्याचं भौम रूप म्हणजे पंढरी आणि त्या परमात्म्याचं तीर्थरूप म्हणजे चंद्रभागा. म्हणून पंढरपूरला येणाऱ्यानं घाण करायची नसते. पंढरपुरामध्ये बिड्या वडू पुड्या खाऊन घाण करायचं नाही. परमात्म्याचं भौम रूप म्हणजे पंढरी आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे देव. परमात्म्याचं तीर्थरूप म्हणजे चंद्रभागा आहे महाराज. त्याचं सगळं अलौकिक आहे, सुंदर स्वरूपच. सहस्त्रनामामध्ये त्याला सुंदर या नावानं संबोधलंय. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभो सुलोचना. परमात्मा सुंदर आहे, तुकोबार म्हणतात हरी. अशा स्वरूपाच्या ठिकाणी सुंदर. एक लक्षात घ्या, लक्ष द्या इकडं. सौंदर्याचा रंग गोरा का काळा? सौंदर्याचा रंग गोरा का काळा? आपल्याकडं कोणत्या रंगाला सुंदर म्हणतात? गोऱ्या रंगाला का काळ्या? प्रश्नच नाही. गोरा रंग हा सौंदर्याचा रंग आहे. गोऱ्या रंगाला सुंदर म्हणतात. पांडुरंगाचा रंग कसा आहे? पांडुरंगाचा रंग काळा आहे. देव म्हणून झाकायचं नाही, जे आहे ते आहे, काळा आहे. ठाईचाची अनादि बहु. सौंदर्याचा रंग जर काळा असेल तर पांडुरंग देखना कसा? सौंदर्याचा रंग गोरा असेल आणि पांडुरंग काळा असेल तर पांडुरंग देखना कसा? उगं तुम्ही आम्ही मी सांगतो म्हणून हो म्हणता का? काय याचा अर्थ? याचा अर्थ असा आहे महाराज, सौंदर्य हे रंगावर नाही, एक भाग. पांडुरंगाचं तुम्ही दर्शन घ्या. सकाळी काकड्याला गेलात तर त्याचं रूप वेगळं आहे. दुपारी नैवेद्याला गेलात तर त्याचं रूप वेगळं आहे. दिवस मावळाला शेजारतीला जर गेलात, दुपारतीला जर गेलात तर त्याचं रूप वेगळं आहे. आणि रात्र शेजारतीला गेला तर त्याच्या रूपामध्ये बदल आहे. काकड्यापासून रात्री शेजारतीपर्यंत त्याचं दर्शन घ्या महाराज. प्रत्येक वेळेस त्याच्या रूपामध्ये बदल आहे, बदल. एक भाग. आणि दुसरं काय असतं महाराज? एखादं मूल असावं, मूल काळं कुळकुळीत, बसकं नाक, तेही सतत गळतंय. एवढं अशक्त की वरून हाडं मोजावीत. असं अशक्त दिसायला अत्यंत कुरूप पोरग. त्याच्या आईला विचारा पोरग कसं आहे? ते म्हणते माझ्या वाघासारखा गावात नाही. मुलाचं सौंदर्य पाहायला मातेची दृष्टी लागते आणि पांडुरंगाचं सौंदर्य पाहायला संताची दृष्टी लागते. त्या दृष्टीनं जावा. देखना विठाला विठाला, देखना. चला एकदा पाहिलं की बस. पाहिलिया वे आपल्या रूपानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस भगवत रूपात आहे. ऐका थोडं. पांडुरंगाचं म्हणले आषाढीला काही का असना, यंदा एकादशीला दर्शन घ्यायचं. दशमीला संध्याकाळी, दशमीची रात्र, एकादशीचा दिवस आणि संध्याकाळी म्हणजे 12, 24, 26, 27 तास बारीमध्ये उभा राहून पांडुरंगासमोर आला. किती तासांनी? 27 तासांनी पांडुरंगासमोर आला. मग निदान त्याला 27 मिनिटं. किती वेळ? 27 सेकंद म्हणायला सुद्धा थोडं जड वाटतं. 27 तास ज्या पांडुरंगाला पाहण्याकरता ज्याने खर्ची घातले, तो पांडुरंगासमोर आल्यावर पांडुरंगाला 27 सेकंदही न पाहिलेला, पण पाहिलं त्या पांडुरंगाला. त्या रूपामध्ये असा कस आहे की पुढच्या वर्षी 30 तास उभा राहायचं बळ देतात. याला रूपाचा कस म्हणावा. विठाला असा साजेरा परमात्मा. साजेरा नुसतं रूप साजेर नाही. काही गोष्टी रूपानं सुंदर असतात, स्वरूपानं नसतात. काही स्वरूपानं असतात, रूपानं नसतात. काही रूपानंही नाही आणि स्वरूपानंही नाही. परमात्मा मात्र रूपानंही आहे आणि स्वरूपानं. काही नुसत्या दिसायला सुंदर आहेत पण स्वरूप सुंदर नाही.
आजारी पडले वडील, पोट दुखायला लागलं. काही गावातल्या उपचारानं फरक पडला नाही, म्हणले मोठ्या शहरात. मग संभाजीनगरला नेलं, पोट तपासलं. का म्हणले काय बाहेर जेवले का? नाही म्हटले, गावात सप्ताह होता, रोज बाहेरच जेवत होते. म्हणले जास्त खाण्यानं होणारा आजार आहे. जाऊ द्या, नाही कळलं तुम्हाला, मग काय करा, काय करा, यांना काही काळजी करू नका, मी देतो ते औषधं द्या आणि कुठलंच अन्न देऊ नका 4 दिवस, फक्त फळाचा रस द्या. ते म्हणले बरं झालं, सोपं सांगितलं. वडिलाला म्हणले तुम्ही जरा बसा, मी फळं घेऊन येतो. गावात काही फळ मिळणार नाही सगळी. मग आले, पाहता पाहता एका दुकानात सगळे फळाचं दुकान दिसलं. अरे वा म्हटलं, सगळंच एका ठिकाणी. बरं झालं म्हणले, का म्हणले सफरचंद कसे दिले? त्यानं सांगितलं 50 रुपये किलो, स्वस्त आहेत, 4 किलो द्या म्हणले. चिक्कू 30 रुपये किलो, चिक्कूही स्वस्त म्हणले, द्या म्हणले 3 किलो चिक्कू. आंबा कसा दिला? 60 रुपये. म्हाताऱ्याचा योगच चांगला आहे म्हटलं, सगळं स्वस्त आहे, आंबाही 5 किलो द्या. दुकानदाराला वाटलं काहीतरी चुकतंय, कशा करता घेऊन चाललात एवढी फळं? काय नाही म्हणले, आमचे वडिलांना थोडा पोटाचा आजार झाला आहे, डॉक्टरांनी 3-4 दिवस फळाचा रस द्यायला सांगितला. गावात काही रस मिळत नाही, एका ठिकाणी सगळी फळं दिसली म्हणून आलो, सगळी द्या. दुकानदार म्हटले तुमचं दुकान चुकलं, ही फळं फक्त दिसायला सुंदर आहेत, याचा रस निघत नाही. काय करावी चित्री व फळे आतुशेन, रूप सुंदर स्वरूप सुंदर नाही. काही ठिकाणी रूप सुंदर नसतं, स्वरूप सुंदर असतं. फळाचा दृष्टांत पुढे घ्यायचा झाला तर फणसासारखं फळ बाकी फळासारखं देखणं नाही. त्याला बाहेरून काटेत महाराज, माहिती आहे ना, फणस काटेत, पण आतला त्याचा गाभा खायला अत्यंत सुंदर महाराज. रूप सुंदर नाही, स्वरूप सुंदर. काही गोष्टी रूपानंही नसतात, स्वरूपानंही नसतात. कोळसा वरून ही काळा आणि फोडून आत पाहिला तरी काळाच आहे महाराज, काळाच आहे. पण परमात्मा मात्र रूपानं सुंदर आहे, स्वरूपानं सुंदर आहे. रूप सुंदर कळालं, स्वरूप सुंदर म्हणजे काय? मगापासून आपण सुंदर 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 म्हणून, सुंदर कशाला म्हणावं, कशाला सुंदर म्हणावं? सुंदर हा शब्द सुखाचा वाचक आहे. ज्या वस्तूपासून, ज्या व्यक्तीपासून आपल्याला सुख होतं, जीव त्याला सुंदर म्हणतो. विठाला विठाला, काय असतं महाराज? व्यक्ती सुंदर नसती, वस्तू सुंदर नसती, होणार सुख सुंदर असतं. लग्न असतं, लग्न, लग्नाला गेलेला वर्ग एक म्हणतो काय लग्न होतं, का सुंदर लग्न होतं. त्याच लग्नाला गेलेला दुसरा म्हणतो ते काय लग्न होतं का? लग्न एकच आहे. एक म्हणतो काय सुंदर लग्न होतं, आणि एक म्हणतो ते काय सुंदर होतं का, ते काय लग्न होतं का? लक्षात घ्यावं, ज्याला लग्नापासून सुख झालं तो सुंदर म्हणाला, आणि ज्याला लग्नापासून ताप झाला तो म्हटला ते काय लग्न होतं. वस्तू सुंदर नसती, होणार सुख सुंदर असतं. परमात्मा रूपानं सुंदर आहे, तसा स्वरूपानं सुख रूप ऐसे दुजे. माझ्या पांडुरंगा सारी घेते, सारी घेते. माझ्या माझ्या पांडुरंग हा रूपानं सुंदर आहे, स्वरूपानं सुंदर आहे. हरी आमची वृत्ती याच्या ठिकाण, तेथे माझे हरी वृत्ती राहो विठोबार कुमारी. जय टाळी वाजवा, भजन करा.
टाळी वाजवा भजन करा. अभंग काही होत नाही, 5च मिनिटं राहिलेत. वृत्ती स्थिर करा एवढं सांगतो, विषय संपू. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी जर उशीर झाला तर 7 दिवस उशीर होत जातो, असा नियम आहे. म्हणून पहिला कीर्तनकार वेळेत असावा. पावसानं आपली वेळपत्रिकेवर किती छापली? 8:30 ते 10:30. आता 10:30ला फक्त 5 कमी आहेत. त्याच्या पुढं जाऊ देत नाही. तुमची वृत्ती दुसरीकडे गेली म्हणजे काही उपयोग नाही वृत्ती सांगण्यामध्ये. मला ही उद्या ऋषिकेशला जायचं, माझं विमान आहे पुण्याला पहाटे. जनार्दन महाराजांनी मोठा अट्टहास धरला. काही नाही, त्यांची इच्छा होती पुढं घ्यावा कार्यक्रम. म्हणलं जमलं तर पहिल्या दिवशी येतो. काल फोन केला, पाऊस पाणी कसं काय आहे? ते म्हणले खूप पाऊस झाला, घ्या भागवून. म्हटलं मी म्हणलं पाऊस झाला. ते म्हणले तसं करू नका, या तुम्ही आलं पाहिजे. 5 मिनिटं राहतो. या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर कर. अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्ह जाण अंतःकरणाचे. संकल्प विकल्पात्मक वृत्ती मन, निश्चयात्मक वृत्ती बुद्धी, चिंतनात्मक वृत्ती चित्त, आणि त्याच वृत्तीनं अहंकार धारण केला की अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार हे कसं आहे? अत्यंत चंचल आहे. ज्या विषयाची आवड निर्माण होते तो विषय आधी मनात, आणि ती मनातूनच बाहेर पडतो. आवडे जे वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचे दिठी करासे. मोठा विषय आहे. ज्या विषयाची आवड निर्माण होते ती वृत्ती आधी अंतःकरणात, आणि मग ती अंतःकरणातून डोळ्याद्वारे, वाणीद्वारे, हाताद्वारे बाहेर पडते. विषयाचा प्रकाशक अंतःकरणाचा परिणाम वृत्ती ही कशी आहे? चंचल आहे. तिला स्थिर करायचं आहे. आपल्याच्यानं शक्य नाही. तुकोबारा म्हणतात, हरी आमची वृत्ती स्थिर कर. हरी म्हणतात. वर्णन पांडुरंगाचं केलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझे विठ्ठला नाही, पांडुरंगा नाही, पंढरीराया नाही. हरी वर्णन एकाच, आणि स्थिर करण्याचं काम एकाला लावतात, हरीला. का? कारण इथं हरीचं काम आहे. हरण करणं ज्याचा स्वभाव आहे तो हरी. विठ्ठल एकच. मोठा विषय फार. एकाच विठ्ठलाची अनेक रूप आहेत. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, धरियली सोंगे येणे अवघी. परमात्मा पांडुरंग हा मूल रूपात आहे, आणि त्याच्यापासूनच सगळे येथोनिया अवतार रामकृष्णादी अपार. तोच हरी, तोच मुकुंद, तोच केशव, तोच विश्वंभर. एकच परमात्मा अनेक नावानं त्याला संबोधल्या जातं. महाराजांचं वैशिष्ट्य आहे. जे काम देवाकडून साधायचं त्या कामाचं संबोधन तुकोबाराय देतात. इथं हरण करायचं काम आहे हरीकडं. काय करतो हरी? जो करी हरीचे चिंतन, तयाच्या चित्ताचे करी हरी हरण. जो करी हरीचे स्मरण, तयाचा संसार संपूर्ण हरी हरी. विठाला विठाला. ज्याचा स्वभाव आहे. हरिने माझे हरिले चित्त हा ज्याचा स्वभाव आहे. हरी आमची वृत्ती स्थिर कर. आणि या वृत्तीचं एकदा ती स्थिर झाली की मग पुन्हा परत माघारी येत नाही. म्हणून वृत्ती चंचल होण्याचं काम जे माईक पदार्थ करतात ते न लगे. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. नुसते नको नाही, अर्थ नाव तशी इच्छाही होऊ देऊ नको. माईक पदार्थाची व्याप्ती महाराज सांगतात
केवळ इहलोकातील पदार्थ मायकेत असं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्टित जणी जोडो देशी. महाराज म्हणता देवा तुझं आम्हाला वर्म कळालंय. काय? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म आणि धर्म कर्मानं प्राप्त होणार नाश पावणार आहे. कर्म म्हणजे सामान्य क्रिया आणि सामान्य क्रियेनं इहलोकातील भोग प्राप्त होतात. लक्ष द्या. आणि धर्म म्हणजे वैदिक क्रिया की जन पारलौकिक भोग प्राप्त होतात. इहलोकातलेही भोग नाश पावणार आहेत, पारलौकिकही भोग नाश पावणार आहे. मग शाश्वत कोण आहे? एक परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू. आणि अशा शाश्वत सत्य खऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करणं हेच परमार्थाचं वर्म आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी विन नेम. आणि हेच आम्हाला संतांनी सांगितलंय. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सांगितलं महाराज. त्या परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून टाळ विणा पखवाज या उपांग साधनामध्ये परमात्म्याच्या नामाचा आनंद लुटायचा हेच परमार्थाचं वर्म आहे. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव. प्रमाण चालू असणारा हा महोत्सव मी सुरुवातीलाच बोललो. याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या गावामध्ये येण्याचा माझा पहिलाच योग. माहीत नव्हतं मला भगवान शनेश्वराचं मंदिर इथं आहे. महाराजांचा फोन आलता मला. मी तसं फोनवर तारखा देत नाही तुला. आता कार्यक्रम करायचं अवघड झालं महाराज. काय अवघड आहे सगळं. परमार्थात हल्लकल्लोळ सुरू आहे आता. आम्ही व्यापी माणसं आहेत. पण हरिभक्तीपरायण आमचे चनघटे शास्त्री त्यांनी सांगितलं ना अण्णांनी. त्यांनाचा फोन आला की तुम्हाला असं फोन येईल काय अडचण नाही जायची तिथं. मग आता काय आहे कीर्तन कुठं करावं याची मोठी पंचायत आहे महाराज. आता मोठी पंचायत आहे. बोलायचंही पंचायत आहे. आपल्या आपल्या पंचायतीत आपण बोलावं. कशाला जगाच्या पंचायती करत बसायचं. म्हणून जसा या सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव झाला तसा याचा अमृत महोत्सव व्हावा. याची शताब्दी साजरी व्हावी. आणि तो सोहळ्या पार करण्याकरता भगवान शनेश्वरानं तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुर्मान द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवून मुखानं नाम घ्या. तुकाराम तुकाराम.